होमिओपॅथीच्या उपचारांचे परिणाम दिसायला खूप वेळ लागतो. जीवरक्षक औषधं होमिओपॅथीमध्ये असतात. होमिओपॅथी इतर उपचार पद्धतींपेक्षा आणखीन काय वेगळी वैशिष्ट्य सांगतायत? होमिओपॅथीचं महत्त्व आणि त्याचा रोल पुढच्या काळामध्ये काय असणार? होमिओपॅथीने कुठलाही आजार बरा करताना त्याची सर्वसाधारण प्रतिकारशक्ती वाढते, पण तो आजार मुळापासून बरा होतो. होमिओपॅथीमध्ये सोरा, सिफिलिस, सायकोसिस अशा 3 भागांमध्ये केले जाते. होमिओपॅथी एक अशी पॅथी की त्याच्यामध्ये मेंटल स्टेज ड्युरिंग प्रेग्नन्सी मातेची कव्हर केली जाते आणि मग औषधी योजना केली. पेशंट ॲज अ होल ट्रीट केला जातो. आणि कॅन्सर सारख्या रोगांवरती कसे उपचार केले जातात? नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा भाग आपल्याला विशेष महत्त्वाचा आहे. याचं कारण आज आपल्याकडे आलेले आहेत साताऱ्याचे डॉक्टर जवाहरलाल शहा. त्यांच्याकडनं आपण होमिओपॅथी या विषयावर विशेष माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या तब्बल 4 पिढ्या वैद्यकीय सेवा देत आहेत. आपण त्यांच्याकडनं होमिओपॅथीबद्दल माहिती घेऊया. डॉक्टर साहेब, सर्वात पहिला मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की म्हणजे आपण होमिओपॅथीची मूलतत्व आणि इतिहास वगैरे हे सगळं जाणून घेऊया, पण त्याच्या आधी जे होमिओपॅथीबद्दल लोकांच्या मध्ये समज आहे किंवा गैरसमज जे काही असेल ते आपण दूर करायला लागतात की एक तर होमिओपॅथीचा साईड इफेक्ट नाही, हा एक चांगला भाग, आणि एक वाईट असा समज एक लोकांच्या मध्ये आहे की होमिओपॅथीच्या उपचारांचे परिणाम दिसायला खूप वेळ लागतो. असं अजिबात नाहीये. आजार जसा तसे उपचार. म्हणजे आता समजा एखाद्या पेशंटला निमोनिया झालाय, टायफॉइड झालाय आणि आम्ही म्हटलं की 2 महिने गुण यायला लागेल, तर ते शक्य नाहीये. तर जर तुम्हाला गेल्या 10 वर्षापासून आर्थरायटिस आहे, संधिवात आहे, दमा 20 वर्षापासून आहे, तर तो 1-2 दिवसात कसा बरा होईल? आजार जेवढा जुना तेवढा उपचाराला लागणारा कालावधी जास्त. आमच्याकडं टायफॉइडचे, निमोनियाचे असे ॲक्यूट आजार घेऊन येणारे जे रुग्ण आहेत ते काही तासांमध्ये आणि काही दिवसांमध्ये आम्ही त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट देतो. होमिओपॅथीमध्ये ॲक्यूट मेडिसिन हे वेगळे असतात आणि जुन्या आजारांना त्यांच्या प्रकृतीची औषधं वेगळी असतात. जसा आजार तसे उपचार. त्यामुळे लोकांच्यातला हा गैरसमज आहे. पण आता गेल्या 31 वर्षात आम्ही उपचार करतो ना, तर लोकांना पूर्णपणे माहिती आहे की आपल्याला जर आता थंडी ताप आहे, जुलाब उलटा आहे, तर काही तासांमध्ये डॉक्टर आपल्याला रिझल्ट देणार आहेत. आणि जर जुनाट आजार असेल तर त्यालाही लागणारा कालावधी हा जास्तच असतो. इव्हन काही औषधं अशी आहेत की ज्यांना तुम्हाला आयुष्यभर औषध घ्यायला लागतात. ब्लड प्रेशर असू दे, उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवात. पण होमिओपॅथीमध्ये आम्ही दिलेल्या कालावधीमध्ये तेवढे उपचार पूर्ण केल्यानंतर तो आजार तुमचा पूर्णपणे बरा होतो आणि उपचार पूर्ण बंद होतात. आणि आपण त्याला म्हणजे जीवरक्षक औषधं म्हणतो. आता आपण सांगितलं त्याच्यावरनं हा मुद्दा एक मला सुचला की जीवरक्षक औषधं होमिओपॅथीमध्ये असतात. हार्ट अटॅक किंवा अशा प्रकारचे जे आता पॅरालिसिस आणि हार्ट अटॅक आला तर त्या पेशंटला ट्रीट करायला लागणारं ICU तज्ज्ञ डॉक्टरची टीम, ह्याच्याबरोबर होमिओपॅथीमध्ये ॲकोनाइट, कार्बोवेज, बेलाडोना हे सारखी काही औषधं आहेत ती पटकन एखादं ब्रेन हेमरेज असेल किंवा अटॅक असेल तर त्यावेळी सुद्धा आपण देऊ शकतो. पण त्याला बरोबर आहे ना लाईफ सपोर्ट जीवप्रणाली जी आपण म्हणतो ते लागतातच. म्हणजे ICU मध्येच ते उपचार करायला पाहिजेत, कारण त्यांचे लागणारे मॉनिटर, ECG हे सगळं लागतं. पण त्याच्यावर ॲक्यूट काम करणारे मेडिसिन सुद्धा होमिओपॅथीमध्ये आहे. पण होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी असं दोन्ही एकत्र उपचार करता येतात? केले तरी चालतात? नक्कीच. असं आहे ना की आता हा जो इरा आहे तो असा आहे ना की कोणती पॅथी श्रेष्ठ आणि कोणती कनिष्ठ. का प्रत्येक पॅथीला एक स्वतःचा आपला स्कोप आहे, म्हणजे तशा मर्यादा पण आहे, लिमिटेशन आहे, स्कोप आहे. तर आत्ता जे आम्ही नवीन येणारे कन्सल्टंट बघतो ना, तर आत्ता आम्ही ICU मध्ये वगैरे पण ते आम्हाला कॉल करतात. आम्ही काही पेशंट आहे ना जे होपलेस केसेस असतात अशा वेळी ते आम्हाला बोलवतात. आणि काही पेशंटमध्ये जिथे ॲलोपॅथीला काहीच उपचार नाही, गेले 8 दिवस झाले पेशंट वेंटीवर आहे, कोमामध्ये, तर अशा रुग्णांना सुद्धा आम्ही उपचार देतो. ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या खाली करतो. पण अशा पेशंटमध्ये होपलेस केसेस सुद्धा त्यातून पटकन बाहेर येतात. त्यामुळं नक्कीच तशी औषधं आहेत की जे आपण होमिओपॅथीने त्यांना चांगले रिझल्ट देऊ शकतो. आता एकूण आपण आरोग्य म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं? आरोग्य म्हणजे नेमकं काय? तर सगळ्यात आधी आहे ना सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आरोग्य म्हणजे काय. म्हणजे एखादा रुग्ण म्हणतो की मी कुठलीच गोळी खात नाही, मला काही गोळी लागत नाही, म्हणजे मी निरोगी आहे. तर तसं नाहीये. ॲक्च्युली WHO ने म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जी व्याख्या केलेली आहे, इट इज नॉट completely an absence of disease, but it is a total well-being of mental, physical and social.
पण होमिओपॅथीनं जेव्हा आपण आरोग्याची व्याख्या करतो ना, तर इट इज अ कम्प्लीट हार्मोनी ऑफ बॉडी, माइंड अँड सोल अशी असते. म्हणजे समजा तुम्हाला कोणतीही गोळी न घेता छान झोप लागती, तुम्हाला कोणतंही टॉनिक न घेता चांगलं भूक लागतं आणि कुठलंही रेचक किंवा परगेटिव्ह औषध न घेता तुमचं पोट साफ लागतं आणि तुम्हाला काहीच आजार नाहीये, तर तुम्ही निरोगी. पण तुम्ही कधी डॉक्टरांच्याच गेला नसेल, कधी ब्लड शुगर आणि कधी तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर तपासलं नसेल, शुगर चेक केली नसेल आणि तुम्ही म्हणाल की मला काहीच होत नाही, तर असं नसतं. तर आरोग्य म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याप्रमाणे माइंड आणि सोल याचा पण विचार होमिओपॅथीमध्ये प्रामुख्याने सोल म्हणण्यापेक्षा आम्ही त्याला जैविक शक्ती म्हणतो, व्हायटल फोर्स, की त्याचा पूर्ण बॅलन्स. आणि ज्याच्यामध्ये जेव्हा यामध्ये इम्बॅलन्स होतो, माइंड बॉडी म्हणजे फिजिकल बॉडी, माइंड आणि व्हायटल फोर्स यांच्यामध्ये ज्यावेळी हार्मोनी डिस्टर्ब होते किंवा यामध्ये इम्बॅलन्स होतं, त्यावेळी कोणतेही आजार सुरू होतात. हा, आता आजाराची व्याख्या आपण समजून घेऊ. होमिओपॅथीच्या दृष्टीने की आजार जसं आपण आहे ना, आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ ह्या 3 दोषांमध्ये आयुर्वेदाचं आहे वर्गीकरण, तसंच होमिओपॅथीमध्ये सोरा, सिफिलिस, सायकोसिस अशा 3 भागांमध्ये केलं जातं. की सोरामध्ये साधारण एक प्राथमिक आजार की वरचेवर होणार टॉन्सिल, वरचेवर होणार फॅरिंजायटिस, वरचेवर होणार ब्रॉन्कायटिस किंवा डर्मॅटायटिस असे जे किरकोळ आजार असतात जे येतात आणि जातात, बरेच दिवस राहू पण शकतात, पण त्याच्यामध्ये आतमध्ये फार काही खोलवर त्याची काही शरीरात दोष नसतात. अशामध्ये त्याला सोरा म्हटलं जातं. असे काही आजार असतात की ज्याच्यामध्ये शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गाठी की ज्या कॅन्सरच्या नाही आहेत, की लायपोमा आहे, फायब्रॉइड आहे, वेगळ्या वेगळ्या अवयवांमध्ये येणाऱ्या गाठी, ह्या सायकोसिस आजारात होतात. आणि ज्यावेळी शरीरामध्ये पूर्ण डिस्ट्रक्शन व्हायला लागतं, म्हणजे नेक्रोसिस व्हायला लागतं, गँग्रीन व्हायला लागतं, यासारखे ज्यावेळी विध्वंसक लक्षणं दिसायला लागतात, त्याला सिफिलिस हा आजार असा म्हणला जातो. तर होमिओपॅथीमध्ये कोणताही रुग्ण आजारी असेल तर त्याचं वर्गीकरण सोरा, सिफिलिस, सायकोसिस या 3 मध्ये केलं जातं. आणि साधारण असं म्हटलं जातं की होमिओपॅथीचे उपचार करताना रुग्णाची पूर्ण बॅकग्राऊंड समजावून घेतली जाते आणि म्हणजे त्याचं मेडिकल इतिहास आणि हे सगळं. अगदी बरोबर आहे तुमचं. कारण काय माहिती आहे का, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की होमिओपॅथी शास्त्राप्रमाणे कुठलाही आजार सुरू झाला तर त्याच्यामध्ये तो माणूस डिस्टर्ब कुठं झालाय, म्हणजे साधारण आम्ही आहे ना, ज्यावेळी पेशंटची हिस्ट्री घेतो तर त्यामध्ये साधारण ती व्यक्ती कोणत्या वातावरणात तिचा जन्म झाला, त्याच्या आईवडिलांचे स्वभाव कसे होते, त्याचा मूळचा स्वभाव कसा होता, मग त्याचा जन्मापासूनचा आजपर्यंतचा प्रवास आयुष्यात कसा झालेला आहे आणि त्याला आलेल्या अडचणी, त्याच्यावर झालेले मानसिक शारीरिक आघात आणि त्यांनी त्याला प्रतिसाद कसा दिलाय आणि एखादा आजार केव्हा आणि का सुरू झाला हे विचारात घेऊन मग औषध उपचार केले तर कोणताही आजार श्वासशुद्ध होमिओपॅथीने पूर्ण बरा करता येतो. पण तुम्ही हिस्ट्री न घेता तुम्ही शुगरसाठी अमुक अमुक ड्रॉप्स घ्या, तुम्हाला अस्थमा आहे ना तुम्ही ब्लाटाचे ड्रॉप घ्या, असं जे मिक्स होमिओपॅथी दिली जाते ना, ह्यामुळे कुठलाच आजार मुळापासून जात नाही. त्यामुळे कोणताही शास्त्रशुद्ध होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर सगळ्यात पहिल्यांदा त्याची पूर्ण हिस्ट्री जाणून घेतात. जसं आपण कुठलेही इन्व्हेस्टिगेशन करताना सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे आपण करतो आणि मग निदान करतो. पण आमच्यामध्ये होमिओपॅथी हिस्ट्रीमध्ये सिटी स्कॅन, MRIच्या पुढे जाऊन त्या पूर्ण माणसाचं स्कॅन केलं जातं की त्याचं लाईफ कसं गेलं. आणि आपल्याकडं किती टेक्नॉलॉजी किती ॲडव्हान्स झाली असेल तरी मनाचं स्कॅन करण्याचं कुठेही सोय नाहीये. आणि सगळ्या आजाराचं कारण आहे मन आहे. जेव्हा तुमचं मन हे तुमच्या, आता आपलं शरीर आहे ना एक ट्रेन आहे, तर त्याचं इंजिन हे तुमचं मन आहे. जेव्हा इंजिन रुळावरून घसरतं त्यावेळी मागचे डबे बोगीचे घसरतात आणि आरोग्याची गाडी रुळावरून खाली येते. तर सगळ्यात आधी तो माणूस आहे ना, मॅन इन हेल्थ म्हणजे तो निरोगी असताना कसा होता आणि त्याच्यावर काय आघात झाले हे जर त्या व्यक्तीने सांगितलं ना, आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांना जे रुग्ण आपली हिस्ट्री पूर्णपणे न लपवता सांगतात ते पूर्णपणे होमिओपॅथीने बरे होतात. आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांना आहे ना, कुणी काय त्रास दिला महत्वाचं नसतं, त्रास कशा पद्धतीने दिला आणि तो त्रास त्या व्यक्तीने कसा घेतला, म्हणजे त्या प्रसंगाला त्यांनी रिॲक्ट कसं केलं. तर होमिओपॅथी ही नेहमी रिॲक्शनवर ऍक्ट करते, विचारात घेते आणि मग औषधाची निवड करते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की एखाद्या माणसाला एक 10 माणसं आहेत
10 माणसापैकी समजा एका माणसाचा ऑफिसमधल्या त्यांच्या बॉसनी इन्सल्ट केला, तर आपण आहे ना एलिमेंट फ्रॉम इन्सल्ट असं देऊन त्यांना औषध देऊ शकत नाही. त्या केलेल्या इन्सल्टला त्या 10 जणांच्या प्रतिक्रिया, म्हणजे त्यातल्या एका व्यक्तीला वाटेल की जॉब सोडून घरी निघून जावं, दुसरी तिथंच रडत बसेल, तिसरी व्यक्ती त्या बॉसच्या अंगावर जाईल, चौथी ऑफिसमध्ये काहीतरी आदापट करेल. त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आघाताला जी रिॲक्शन दिली ना, ती रिॲक्शन आमच्यासाठी ॲज अ होमिओपॅथ महत्वाची असते. इन्सल्ट कुणी केला हे आम्हाला मॅटर करत नाही. त्यामुळे प्रत्येक रुग्णांनी होमिओपॅथीच्या डॉक्टरांच्याकडे जाताना, स्पेशली शास्त्रशुद्ध होमिओपॅथीच्या डॉक्टरांच्याकडे जाताना आपल्या आयुष्यात घडलेले महत्वाचे प्रसंग, ते कुणामुळे घडले, त्या व्यक्तीचं नाव काही नाही, पण ते तुम्ही कसे घेतला आणि तिथं तुम्ही प्रतिक्रिया कशी दिली हे मॅटर करतं. कारण औषधाची निवड ही त्याच्या रिॲक्शनवर अवलंबून असते आणि त्याची रिॲक्शन मी मगाशी म्हणल्याप्रमाणे सोरा सिफिलिस सायकोसिस त्याचे असणारे अंतर्गत दोष त्याच्यावर अवलंबून असते. आणि मग त्याप्रमाणे होमिओपॅथीने उपचार केल्यानंतर कोणताही आजार मुळापासून बरा होतो. आपण आत्ताच्या बोलण्यामध्ये आपल्या डॉक्टर साहेब शास्त्रशुद्ध होमिओपॅथी हा शब्द बऱ्याच वेळा वापरला. ते नेमकं काय शास्त्रशुद्ध होमिओपॅथी म्हणजे काय? तुमचा प्रश्न फारच जेन्युइन आहे. आता काय माहितीये का, आज होमिओपॅथीची आवड म्हणजे आपण म्हणतो होमिओपॅथीची लोक फार प्रिफर करतायत. त्यामुळे आज आहे ना प्रत्येक पेठेत, गल्लीबोळात, खेडेगावात सुद्धा होमिओपॅथी डॉक्टर झालेत. पण ते एकाच वेळी अशी 3-4 औषधं कंबाईन करून किंवा वेगळ्या वेगळ्या आजाराला वेगळी औषधं, आणि काही काही तर आहे ना होमिओपॅथीचे डॉक्टर्स त्यांचं दुकानच चालवतात, वेगळ्या वेगळ्या बाटल्या, मिक्सचर्स आणि काही काही कॉम्बिनेशन्स पण कंपन्यांनी तयार केले, तिथं मार्केटिंग. पण शास्त्रशुद्ध होमिओपॅथी ही आहे की एखाद्या माणसाला जर समजा 4 किंवा 5 आजार असतील, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याची रितसर हिस्ट्री टेकिंग करायची आणि त्यानंतर त्या व्यक्तीला समजावून सांगायचं की तुझा त्वचेचा आजार आहे हा सौम्य आहे, तुझा हृदयविकाराचा हा आजार हा जास्त महत्वाचा आहे, त्यानंतर थोडंसं तू मेंटली डिस्टर्ब आहेस तो त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे. तर शास्त्रशुद्ध होमिओपॅथीमध्ये आजार बरे होण्याची एक आहे ना क्रमवारी आहे. सगळ्यात आधी आपले मनाचे आजार, म्हणजे एखाद्या पेशंटला डिप्रेशन, एन्झायटी, सिझोफ्रेनिया सारखा एखादा मानसिक आजार असेल तर तो आधी बरा होणार. त्यानंतर त्याला जर काय असे इंडोक्राईन सारखे, थायरॉइड सारखे आजार असतील तर ते आटोक्यात येणार. त्यानंतर सगळ्यात शेवट त्याचे त्वचेचे आजार बरे होतात. त्वचेच्या आजारांमध्ये फक्त लायचन प्लेनस, सोरियासिस आणि विटिलिगो हे आजार आधी बरे व्हायला पाहिजेत. का तर हे जरी त्वचेवर येत असतील ना तर ते ॲटोइम्युन आजार आहेत, म्हणजे त्याची मुळं आपल्या मनामध्ये खोलवर असतात. तर शास्त्रशुद्ध होमिओपॅथीच्या डॉक्टरांच्याकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही त्या डॉक्टरांकडनं समजून घ्या की माझा कुठला आजार पहिला बरा होणार, नंतर कोणता होणार आणि शेवटचा कुठला बरा होणार. आणि हे जे डॉक्टर तुम्हाला सांगतील आणि या सगळ्या आजारांना तुमच्या प्रकृतीचं निवडून एकच औषध देतील, तेच डॉक्टर शास्त्रशुद्ध होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत आणि तेच तुम्हाला फक्त पूर्ण बरं करू शकतात. नाहीतर पेशंट रुग्ण वर्षानुवर्ष त्या डॉक्टरांचे औषध घेत होतं. डॉक्टर आता तुमचे गेल्या वर्षी माझी दमाची झाली, आता माझी बीपीची चालू करा, आता बीपीचं झालं मी घेतोच आहे पण आता मला हृदयविकार पण निघालाय, आणि डॉक्टर हे सगळं सुरू असताना मला गेल्या आठवड्यात पॅरालिसिसचा अटॅक आला आणि आता पॅरालिसिस द्या. मग हे आजार आहेत ना खोल आत जातात. पण शास्त्रशुद्ध होमिओपॅथीने महत्वाच्या अवयवांपासून कमी महत्वाच्या अवयवांवर आपण क्युअर करत येतो. हे फार महत्वाचं आहे होमिओपॅथीमध्ये. आणि प्रकृतीचे प्रत्येक म्हणजे व्यक्तीच्या प्रकृतीचा विचार करून हे केलं. मी मागाशी सांगितलं ना की आम्हाला आहे ना की टायफॉइडचे माझ्याकडे 10 रुग्ण आले तर माझ्याकडे प्रत्येकाचं औषध वेगळं आहे. जसं ना की आता आपण समजा विचारत गेले की एक 4 मुलं बाहेर गेली आणि त्यांनी जाऊन पाणीपुरी खाल्ली, तर चौघ्यामधल्या एकालाच आहे ना डायरिया झाला आणि 8 दिवसानंतर कळाली की त्याला टायफॉइडची लक्षणं आहेत. आता तीच पाणीपुरी सगळ्यांनी खाल्ली, बरोबर आहे, तर मग हा एकच का आजारी पडला, तर त्याच्या आधी तो कुठेतरी डिस्टर्ब होता आणि त्यामुळं सगळ्यांनी ते जंतू केले, पण ह्या सगळ्यांनी ते पचवले पण ह्याला ते सहन झाले नाहीत. तर कुठलाही आजार देताना मग हे सांगितले की समजा 10 टायफॉइडचे रुग्ण आले तर सगळ्यात आधी आहे ना त्यांना टायफॉइड होण्याआधी त्या 8 दिवसामध्ये सगळ्यात जास्त त्यांना कोणाबद्दल राग होता की जे ते व्यक्त करू शकले नाहीत. त्यानंतर टायफॉइड झाल्यापासून त्यांच्या फिजिकल जनरल्समध्ये, म्हणजे त्यांचे रेग्युलर भूक, तहान, वागण्याची पद्धत, एनर्जी लेवल ह्यामध्ये काय काय चेंजेस झालेत हे विचारात घेऊन त्याप्रमाणे जर आपण औषधाची निवड केली तर टायफॉइड आपण कोणतेही अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविके किंवा सलाईन न देता घरच्या घरी टायफॉइडचे पेशंट काही तासांमध्ये आपण बरे करू शकतो आणि असे आमच्याकडे बरे झालेले आहे. होमिओपॅथीमध्ये कुठल्याही रोगाला औषध दिलं जात नाही,
तर त्या आजारी व्यक्तीला औषध दिलं जातं आणि ती व्यक्ती इतर व्यक्तींपासून कशी वेगळी आहे ह्याचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे त्याचं बेसिक डिस्पोजिशन म्हणजे मनाचा कल कसा आहे, तो कोणत्याही गोष्टीला कसा रिॲक्ट करतो, हे फार मॅटर करतं. आणि साधारण इतर औषध पद्धतींमध्ये एकदा आजाराचं निदान झालं की त्यांचा सर्च थांबतो, की ह्याला लेबल केलं, हा डायबेटिक आहे, हा आर्थरायटिस आहे, हा रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, हा लायचम प्लेनस आहे किंवा हा अँक्युलोजिंग स्पॉन्डिलोसिस आहे. आणि होमिओपॅथी, शास्त्रशुद्ध होमिओपॅथीचा डॉक्टरांचा सर्च तिथं चालू होतो, की ह्या व्यक्तीला हा आजार का झाला, ह्याच्या आयुष्यात अशा काय घटना घडल्या की त्याला जे आघात झाले आणि मग ह्याला आजार का झाला, हा सर्च करून मग जे डॉक्टर त्याला औषधं देतात ही त्याला पूर्णपणे मुळापासून तो रोग बरा करू शकतात. हे होमिओपॅथीच्या एक निदान पद्धतीचं एक वेगळं वैशिष्ट्य आपण आता सांगितलं. तसं होमिओपॅथी इतर उपचार पद्धतींपेक्षा आणखी काय वेगळी वैशिष्ट्य सांगता येतील त्याच्यावर? मी मागाशी सांगितलं तसं आमच्याकडे इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे प्रत्येक व्यक्तीला औषध असतं, आमच्याकडे प्रकृतीला औषध असतं, डिसीजला औषध नसतं. हे सगळ्यात पहिलं ठळक वैशिष्ट्य. त्याचबरोबर मागाशी सांगितल्याप्रमाणे आजाराचं वर्गीकरण केलं जातं त्रिदोषामध्ये, ते एक आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीने आपण कुठल्याही आजाराला किंवा कुठल्याही रुग्णाला औषध दिल्यानंतर त्याची सर्वसाधारण प्रतिकारशक्ती वाढते आणि ते औषध देणारे डॉक्टर जर शास्त्रशुद्ध होमिओपॅथी असतील तर शरीरावर कोणतेही दुष्परिणाम तुम्हाला दिसत नाही. हा आणि हे सगळं करत असताना होमिओपॅथी ही आबालवृद्धांमध्ये सहजपणे स्वीकारली जाते, ऍक्सेप्ट केली जाते. म्हणजे कसं की ह्यामध्ये दिलेल्या गोळ्या ह्या एकदम गोड असतात. जे रुग्ण चालते बोलते आहेत त्यांना आपण तोंडाने औषध देऊ शकतो, छोट्या साबुदाण्याच्या गोळ्या किंवा कधी कधी पाण्यात टाकून ड्रॉप्स हे देऊ शकतो. पण तुम्ही म्हणाल तर जे रुग्ण अनकॉन्शियस आहेत, अत्यावस्था आहेत, जे व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांना औषधं कशी देणार? तर अशा रुग्णांना ऑल्फॅक्टरी म्हणजे नाकातून वास देऊन किंवा त्वचेवर ड्रॉप्स टाकून आपण त्यांना उपचार करू शकतो. होमिओपॅथीमध्ये इतर औषध पद्धतीप्रमाणे इंजेक्शन किंवा सलाईन अवेलेबल नाहीये आणि ते होमिओपॅथीच्या तत्वामध्ये येत पण नाही. त्याचबरोबर काही आजार जसे की स्लो लर्नर, मेंटल डिसॅबिलिटी असणारे किंवा MRCP म्हणजे मेंटल रिटार्डेशन विथ सेरेब्रल पाल्सी किंवा ऑटिझम किंवा काही जनुकातील बदल्यामुळे म्हणजे जेनेटिक म्युटेशनमुळे जे होणारे आजार असतात, अशा मुलांमध्ये उपचार करताना त्या आईची स्वभावाची माहिती आणि त्या 9 महिन्यामध्ये ती आई कोणत्या मानसिकतेतनं गेली, त्या आईचे त्या 9 महिन्यामध्ये तिच्या घरातील सासू सासरे, दीर नवरा, माहेरचे आई वडील, बहीण भाऊ यांच्याशी नातेसंबंध कसे होते आणि त्या आईची त्या पूर्ण 9 महिन्यामध्ये मानसिकता कशी होती, तिला कोणते कोणते मेंटल मानसिक आघात झाले किंवा तिला जास्त हॅरेसमेंट कुणाकडून झाली आणि त्याला तिने प्रतिसाद कसा दिला, ती रिॲक्ट कशी झाली, ती गप्प रडत बसली. आणि ह्या झाल्या निगेटिव्ह भावना. म्हणजे आपण म्हटलं नाही की एखाद्याला टॉर्चर करणं, त्रास देणं हे निगेटिव्ह. पण त्याचबरोबर काही आनंददायी किंवा पॉझिटिव्ह इमोशन्स पण असतात, की समजा प्रेग्नन्सी असताना नवऱ्याने अचानक एखादं सरप्राईज दिलं तर आनंदाने उत्तेजित होणार. म्हणजे असे जे पॉझिटिव्ह पण जे इमोशन्स असतात की जे आपल्याला खूपच एक्साइटेड करतात, त्याचे पण परिणाम होतात. बरोबर. आणि मग ते सगळे विचारात घेऊन तर होमिओपॅथी एक अशी पॅथी की त्याच्यामध्ये मेंटल स्टेज ड्युरिंग प्रेग्नन्सी मातेची कव्हर केली जाते आणि मग औषधी योजना केली जाते. पण एवढा सखोल सगळा विचार होमिओपॅथ करत असताना पेशंटकडनं एवढा प्रतिसाद मिळतो का? म्हणजे एवढे डिटेल्ड माहिती देतात लोक? आता आहे ना की माझ्या आता 94 पासून मी शास्त्रशुद्ध होमिओपॅथीचे प्रॅक्टिस करतोय. पण माझा असा अनुभव आहे की साधारण एक ज्या रुग्णांना आपण होमिओपॅथकडे का आलोय, कारण काय होतं आमच्याकडे येणारे रुग्ण बऱ्यापैकी सगळ्या पॅथी ट्राय करून किंवा बरेच औषधं घेऊन ज्यावेळी पूर्ण थकलेले असतात त्याचवेळी येतात. ही माझी सुरुवातीची प्रॅक्टिसची गोष्ट आहे. पण आत्ताची अवस्था अशी आहे की कालच माझा आरेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, कालच मला डॉक्टरांच्या कोलायटिस आहे. तर ॲटोमिन आजारात होमिओपॅथीशिवाय पर्याय नाही हे लोकांना आता कळाले. त्यामुळे पटकन लोक येतात. आणि मी एक पथदर्शिका होमिओपॅथीचं म्हणून एक मराठी पुस्तक आहे ना मी लिहिलेलं आहे, की त्यामध्ये मी काय केलेलं आहे की माझ्या 30-31 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या रुग्णांनी जे मला प्रश्न विचारले होमिओपॅथी औषधं सुरू करायच्या आधी, त्या प्रश्नांची उत्तरं मी त्यात लिहिली आहेत. की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना माहिती का द्या किंवा हे का महत्वाचं आहे, किंवा होमिओपॅथीने उपचार कसे केले जातात
किंवा होमिओपॅथीच्या औषधांमध्ये काय असतं हे सगळं त्यामध्ये मी लिहिलंय. त्यामुळे मी काय करतो, फर्स्ट इंटरव्ह्यू राहिल्यानंतर ते पुस्तक त्या रुग्णांना देतो आणि सांगतो की हे तुम्ही वाचा, फार तर 1 तास वेळ लागतो. त्यामुळं पुढच्या माझ्या अपॉइंटमेंटला आहे ना, रुग्ण एवढे स्पॉन्टेनियसली बोलतात, स्पॉन्टेनियसली, की मला हिस्ट्री द्यायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. कारण आम्ही त्यात हे सांगितलं असतं की हे काय जे झाले ते कोणामुळे झाले हे महत्वाचं नाहीये, तुम्हाला त्याचा त्रास कसा झाला आणि तुम्ही तिथे रिॲक्ट कसे झाला हे तुम्ही मला सांगितलं की मी तुम्हाला पूर्णपणे बरा करू शकतो. ह्या गोष्टीचा खूप फायदा होतो. होमिओपॅथीमध्ये कुठल्याही एखाद्या आजाराचं निदान करताना किंवा माहिती घेताना लेफ्ट राईट उजवा डावा कुठनं सुरुवात काय हा म्हणजे काय हे असतो की म्हणजे त्याचं महत्व काय? हा म्हणजे मगाशी मी सांगितलं होतं की व्यक्ती सापेक्षता म्हणजेच इंडिव्हिज्युअलायझेशन. तर ह्याच्यामध्ये असं असतं ना की तुम्हाला गुडघेदुखी असू दे, डोकेदुखी असू दे किंवा कुठलीही तक्रार उजव्या बाजूला झाली का डाव्या बाजूला झाली, किंवा समजा आपण आहे ना सोनोग्राफी केली तर तुम्हाला स्टोन डाव्या बाजूला आहे का उजव्या बाजूला, असं नॉर्मली होमिओपॅथी डॉक्टर विचारतात जे शास्त्रशुद्ध होमिओपॅथी करतात. का तर आपल्याला सगळ्यांना अगदी माहीत पाहिजे, जर आपण आपल्या शरीर रचना जर पाहिली किंवा आपली अॅनाटॉमी जर विचारात घेतली तर आपल्या शरीरात मेंदूमध्ये आपले डावा मेंदू आणि उजवा मेंदू असे 2 भाग असतात. आणि आपला उजवा मेंदू शरीराची डावी बाजू कंट्रोल करतो आणि डावा मेंदू शरीराची उजवी बाजू कंट्रोल करतो. तर आपला जो उजवा मेंदू असतो ना, तर त्याच्यामध्ये आपले भावनात्मक म्हणजे आपलं लाइकिंग, आपले इमोशन, ह्या सगळे सेंटर आपल्या उजव्या बाजूला असतात की जे डावी बाजू कंट्रोल करतात. आणि जो डावा मेंदू असतो त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, बिझनेस, आपले इंटेलेक्च्युअल डिसिजन, हे सगळे सेंटर आपल्या डाव्या मेंदूमध्ये असतात की जे शरीराची उजवी बाजू कंट्रोल करतात. तर आम्हाला ॲज अ होमिओपॅथ आम्हाला हे जाणून घ्यायचं असतं की तक्रारी उजव्या बाजूच्या आहेत का डाव्या बाजूच्या आहेत. म्हणजे ह्या व्यक्तीला त्याच्या ज्या तक्रारी आहेत तर त्याला इमोशनल प्रॉब्लेम आहे का त्याला त्याच्या बुद्धिमत्ताशी, त्याच्या बिझनेसच्या रिलेटेड किंवा त्याच्या पार्टनर बरोबर प्रॉब्लेम आहेत, हे आम्हाला आहे ना सिम्बॉलिकली जाणून घेण्यासाठी त्याला कोणकोणते त्रास. आणि ही सायन्स आहे की डाव्या बाजूच्या तक्रारी असतील ना तर त्या साधारण आपल्या भावनिक किंवा इमोशनल क्रायसिसमुळे असू शकतात, आणि उजव्या बाजूच्या तक्रारी असतात जो मेंदू आपला डावा कंट्रोल करतो तर आपल्याची बिझनेस रिलेटेड आपल्या पार्टनर बरोबर होणारे क्लॅशेस, म्हणजे तो बिझनेस पार्टनर असू दे किंवा लाईफ पार्टनर असू दे, त्याच्याशी होणारे क्लॅशेस हे उजव्या बाजूला असतात. तर त्यामुळे प्रत्येक शास्त्रशुद्ध होमिओपॅथी डॉक्टर हे जाणून घेण्यामध्ये नक्की त्यांना हे असतं की औषधाचं निदान करताना आपण इमोशनल रेमेडी घ्यायचा का इंटेलेक्च्युअल रेमेडी घ्यायचा, हे त्याच्या मागचं मुख्य कारण आहे. आजारांची कारण मीमांसा कशी केली जाते होमिओपॅथीमध्ये? हा म्हणजे सर्वसाधारण मी मगाशी सांगितलं ना की एखादा आजार का झाला हे होमिओपॅथला समजून घेण्याला इंटरेस्ट असतो. तर आपण एक सर्वसाधारण सांगू का, एक सिस्टीम वाईज जर सांगायचं म्हटलं ना तर जेव्हा कुठलाही आजार त्वचेवर येतो तर आपल्या त्वचेचं मुख्य कारण काय आहे, काम काय आहे, फंक्शन काय आहे, की आपली ज्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आतले अवयव आणि सिस्टीम आहेत ना ते एकत्र बांधून ठेवणं. म्हणजे आपण एखादं काठोडं बांधतो, त्या सगळ्या वस्तू ठेवतो आणि बांधतो, तर सगळे ते एकत्र इंटिग्रेटेड केलेलं असतं, ते इट इज इंटिग्रेटेड. आणि त्याचबरोबर त्याचं दुसरं एक काम आहे की उत्सर्जन, घाम आणि शरीरातले विषद्रव्य त्वचेतनं आपण बाहेर टाकतो. तर जेव्हा त्या रुग्णाला त्याच्या फॅमिली इंटिग्रिटीबद्दल म्हणजे एकतेबद्दल जेवढी प्रॉब्लेम येतात किंवा जवळची आवडती व्यक्ती, मग तो मित्र असेल, एखादा नातेवाईक असतील, आई बाबा असतील, तर त्यांच्याशी काय दुरावा सुरू झाला किंवा त्या नात्यामध्ये कुठे नातेसंबंध बिघडले आणि दुरावा निर्माण झाला की त्वचेचे आजार होतात. आणि मग परत त्वचेचे आजार असं आहे ना, साधे आजार म्हणजे एक्झिमा, नायटा, इसब हे साधे आजार, पण ते आजार जर खोलवर गेले आणि ॲटो इम्युनिटी सुरू झाली. ॲटो इम्युनिटी म्हणजे काय, एक साधारण आपल्या शरीरामध्ये अशा अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंड तयार होतात की जे आपल्या उपयुक्त आणि लागणाऱ्या पेशींवर हल्ला करतात. ह्याला ॲटोइम्युन आजार म्हणतो. मग ज्यावेळी ॲटो इम्युनिटी स्किनमध्ये येते ना त्यावेळी मग लायचन प्लेनस किंवा सोरियासिस किंवा विटिलिगो म्हणजे कोड ह्यासारखे आजार सुरू होतात. म्हणजे सर्वसामान्य माणसाला समजायचं की ज्यावेळी आपली आर्मी आपल्या बाँड्रीवर उभी असते की परकीय सत्तांचा आपल्यावर अतिक्रमण होऊ नये, पण तीच आर्मी ज्यावेळी आपल्या स्थानिक लोकांनाच त्रास द्यायला लागते ते म्हणजे ॲटो इम्युनिटी. ओके, तर त्वचेमध्ये त्याचं वर्गीकरण करून त्या माणसाची इंटिग्रिटी कुठं ब्रेक झाली हे बघून त्याला उपचार केले जातात. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब जर सुरू झाला
तर साधारण आहे ना त्याला मानसिक ताणतणाव काय होते, म्हणजे त्याला आहे ना रक्तदाब केव्हा वाढतो की जेव्हा आपल्या सुप्रारिनल म्हणजे ॲड्रिनल ग्रंथीतनं त्याचा एंडोक्राईनचा ॲड्रिनालिनचा खूप मारा केला जातो शरीरावर, की म्हणजे इंजेक्शन सारख्या त्या फ्लश होतात ॲड्रिनालिन. तर त्या माणसाला अशी काय ताणतणाव आहेत की त्याला अस्वस्थ करतायत, स्वस्थ बसून देत नाही, तो आतून बेचैन नाही आणि सतत ते आहे ना ॲड्रिनालिन फ्लश होते सुप्रारिनल ग्लँड मधून आणि मग बीपी वाढतं. त्याचबरोबर मधुमेह. आता मधुमेह म्हणाल तर हा आजार आहे ना तो आपल्या स्वादुपिंडाचा म्हणजे पॅन्क्रियासचा आहे. तर जेव्हा एखाद्या माणसाच्या म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याच्या स्थावर मालमत्तेविषयी म्हणजे त्याची जंगम प्रॉपर्टी, घर, शेती, बांधावरून वाद, घरावरून वाद, कोर्ट कचऱ्या हे सुरू होतात किंवा त्या व्यक्तीला घरातून कुठल्याही गोष्टीसाठी ट्रिमेंडस विरोध केला जातो, त्यावेळी इन्शुलिनला अँटीबॉडीज तयार होऊन ॲटोइम्युन थायरॉइड तयार होतो, ॲटोइम्युन डायबिटीस मॅलेटस सुरू होतो की ज्याच्यामध्ये आपल्या इन्शुलिनलाच आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि ते निष्क्रिय केलं जातं. इन्शुलिनचं काम असतं की शुगर रेग्युलेट करणं, पण ते निकामी केलं जातं. त्याचबरोबर काही पचन संस्थेचे म्हणजे GIT म्हणजे आपण माउथ टू ॲनस म्हणजे आपल्या तोंडापासून गुदद्वारापर्यंत आपली पचन संस्था आहे. तर वरच्यावर तोंड येणं, अल्सर होणं, कोलायटिस होणं हे जे आजार असतात तर त्या व्यक्तीला त्या कोणाबद्दल तरी ट्रिमेंडस राग, इतर कोणाबद्दल किंवा स्वतःबद्दल ट्रिमेंडस राग, संताप की जो आपण व्यक्त करू शकत नाही आणि तो आतल्यात दाबला जातो, गिळला जातो, त्यावेळी पचन संस्थेचे आजार अगदी तोंड येण्यापासून ते अगदी मूळव्याधापर्यंत किंवा केव्हा केव्हा तर अगदी वेगळे कॅन्सर सुद्धा दाबलेल्या रागाने तयार होतात. तसंच विचार केला तर श्वसन संस्था म्हणजे आपली रेस्पिरेटरी सिस्टीम, त्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये ज्यावेळी कोणतेही आजार म्हणजे तो अगदी ॲलर्जिक रायनायटिस असू दे किंवा नाकात वाढणारा मांस म्हणजे DNS असू दे, डेव्हिटन नेझल सेप्टम असू दे किंवा नेझल पॉलिप असू दे, तर त्या व्यक्तीला कुणाबद्दल तरी प्रचंड भीती आहे, प्रचंड भीती आहे, तो घाबरतोय. म्हणजे कोणतरी आपल्यावर हल्ला करेल, कोणतरी मारेल, कोणतरी रागवेल. साधारण मुलांमध्ये बऱ्याच वेळेला आहे ना भीतीमुळे हे वरचेवर हायपर ॲक्टिव्ह एअरवे डिसिजेस हे चालू होतात. कुठल्या तरी भीतीमुळे आपली श्वसन संस्था होते आणि ज्यावेळी श्वसन संस्थेच्या कॅन्सरपर्यंत आजार जातात ना त्यावेळी साधी भीती नसते, तर कोणतरी आपल्या जीवाला कोणतरी धोका करेल इथपर्यंत थ्रेट असतो. हे आपण म्हणतो ना की भीतीच्या दहशत ही अगदी आपल्याला फुफ्फुसाच्या कॅन्सरपर्यंत नेऊ शकते. त्याचबरोबर आपण चेतासंस्था म्हणजे आपली जर नर्वस सिस्टीम जर आपण विचारात घेतली तर कुठलाही आजार म्हणजे अगदी साध्या मुंगे येणं असू देत किंवा पॅरालिसिस असू देत किंवा पार्किन्सन सारखा डिसीज असू देत, हा आपले सगळे चेतासंस्थेचे म्हणजे नर्वस सिस्टीमचे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचे आजार आहेत. हे ज्यावेळी चालू होतात ना त्यावेळी ती व्यक्ती कुठेतरी आयुष्यात पूर्ण हतबल झालेली असते, कुठेतरी ट्रॅप्ड झालेली असते की मला कुठेच आशेचा किरण दिसत नाहीये, मी पूर्ण आहे ना खचलोय, मी पूर्ण ट्रॅप झालोय आणि ज्यावेळी पुढे नो स्पेस आणि आय एम ट्रॅप, त्यावेळी आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टीमचे आजार सुरू होतात असं साधारण होमिओपॅथीने आम्ही विचारात घेतो. आणि त्याप्रमाणे त्याच्या हिस्ट्रीमधून त्याच्या आयुष्यात ह्या संदर्भात काही घटना घडल्यात का हे विचारात घेतलं जातं. त्याचबरोबर आपले वेगळे वेगळे सांधेदुखी, सांधेदुखीमध्ये अगदी आहे ना ऑस्टिओपोरोसिस पासून ऑस्टिओआर्थरायटिस पासून अँकिलोसिस स्पॉन्डिलोसिस पर्यंत जे आजार आहेत की वेगळे आपल्या हाडांचे आणि सांध्यांचे आहेत की ह्यामध्ये त्या व्यक्तीला सतत कोणाकडून तरी अपमानित, सतत पान उतारा किंवा सतत कमी लेखणं, इतरांनीच नाही तर ज्यावेळी ॲटोइम्युन आजार होतात, पॉझिटिव्ह येतो किंवा अँकिलोसिस स्पॉन्डिलोसिस हा जेनेटिक आजार आहे, असे आजार तर ती व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा खूप कमी लेखते आणि त्या व्यक्तीचं डिव्हॅल्युएशन म्हणजे एकतर दुसऱ्याकडून अपमानित वागणूक किंवा स्वतःला कमी लेखणं, यातून हे आजार तयार होतात. आणि मग ती व्यक्ती स्वतःला कुठे कमी लेखते किंवा इतरांनी तिला कुठे कमी लेखलंय हे त्याच्या हिस्ट्रीतून जाणून घेऊन त्याप्रमाणे औषधांची योजना केल्यानंतर तो आजार आणि मुख्य म्हणजे त्या माणसाचं ते फिलिंग आधी जातं आणि मग तो आजार बरा होतो, कारण त्याची ॲटो इम्युनिटी आम्ही मुळापासूनच ती
दुरुस्त करतो. तर अशा वेगळ्या वेगळ्या सिस्टीमच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे आम्ही होमिओपॅथीनी आजाराच्या कारणाचं वर्गीकरण करतो किंवा अभ्यास करतो. आणि कॅन्सर सारख्या रोगांवरती कसे उपचार केले जातात होमिओपॅथी? हा, तर आता आपण जर पाहिलं ना, तर गेल्या 31 वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनेक कॅन्सरचे रुग्ण आमच्याकडे येतात. हा, तर सगळ्यात आधी आहे ना, नातेवाईकांचा हा प्रश्न असतो की माझे आई किंवा वडील यांनी कधीच कुठलं व्यसन केलं नाहीये, किंवा माझ्या वडिलांची जीवनशैली तर एवढी आदर्श होती की दररोज सकाळी 1 तास योगा, 1 तास चालणं, पूर्ण शाकाहारी आहार, हे सगळं असताना माझ्या वडिलांना किंवा माझ्या आईला कॅन्सर सारखा दुर्धर आजार आणि ती का ग्रासलेली आहे. तर ह्याला बरेचसेच मल्टिपल फॅक्टर आपण विचारात घेऊ शकतो. हां, तर सगळ्यात आधी सध्या असलेलं प्रदूषण, हवेचं, पाण्याचं आणि जमिनीचं, हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे आता आपण पाहिलं तर पाण्याचं प्रदूषण तर वेगवेगळ्या केमिकल कंपन्यांचे सांडपाणी त्या नदीत सोडलं जातं. त्याचबरोबर हवेमध्ये वेगळे वेगळे पोल्युशनचे घटक आहेत, कार्बन मोनॉक्साईड पासून सगळे आहेत, ते तर सगळ्यांनाच आहेत. पण त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या कीटकनाशक आणि तणनाशक आणि रासायनिक खतं यांचा जास्त उत्पन्न करण्यासाठी जो मारा केला जातो, की वेगवेगळ्या शुगर फॅक्टऱ्यांकडनं किंवा वेगळ्या वेगळ्या NGOs कडून किती एकरामध्ये किती उत्पन्न केलं जातं, ह्याच्या एक वेगळ्या वेगळ्या स्पर्धा लावल्या जातात. आणि ह्यामधून न कळत आहे ना, जमिनीचं म्हणजेच आपल्या काळ्या आईचं म्हणजेच मातीचं प्रदूषण होतं. आणि हे सगळे घटक त्या अन्नपदार्थातून आपल्या शरीरात जातात आणि अगदी निरोगी किंवा आदर्श जीवनशैली असलेल्या व्यक्तींना सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॅन्सर होतात. पण आता होमिओपॅथीने कॅन्सरवर उपचार करताना त्या व्यक्तीचा कॅन्सर कोणत्या अवयवाचा आहे, त्याचबरोबर ती व्यक्ती आमच्याकडे येते त्यावेळी तो कॅन्सर प्राथमिक अवस्थेत आहे का इतरत्र पसरलेला आहे, ह्याच्याप्रमाणे आम्हाला उपचाराचं नियोजन करायला लागतं. म्हणजे जर का समजा डॉक्टरांनी सांगितलंय की ब्रेस्ट कॅन्सर आहे, पण त्याच्याचबरोबर इतरत्र सुद्धा तो पसरलेला आहे, त्याचं वर्गीकरण केलेलं असतं ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. तर अशा रुग्णांना पूर्ण बरं करण्याची औषधं तर नाही, पण त्याच्या वेदना कमी करून पॅलिएशन, वेदना निवारण केंद्र म्हणून आम्ही ते त्या पेशंटला त्याच्या सफरिंग्स कमी करून त्याला एक क्वालिटी लाईफ देण्याचा प्रयत्न करतो. पण एखादा कॅन्सर अगदी प्राथमिक अवस्थेत जर आमच्याकडे आला तर आपण त्याला पूर्णपणे कॅन्सर बरं करण्याच्या औषधासाठी आपण प्रयत्न करून त्याला औषधं देऊ शकतो. आणि आपला हा प्रयत्न राहतो की तो परत इतरत्र पसरू नये आणि तो पूर्ण नियंत्रणात राहावा, याप्रमाणे केलं जातं. आणि आपण वेगळ्या वेगळ्या अवयवांच्या कॅन्सर बद्दल होमिओपॅथीने आम्ही हिस्ट्रीमध्ये काय विचारात घेतो आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्या स्टेजमध्ये तो आला ह्याच्यावर आम्ही नियोजन करतो. तर सगळ्यात आधी जर एखादा लिव्हर कॅन्सरचा पेशंट आमच्याकडे आला का गॉल ब्लॅडर कॅन्सरचा पेशंट आमच्याकडे आला, तर त्या व्यक्तीला एक त्याचं रेग्युलर त्याचं ब्रेड अँड बटर म्हणजे रोजची रोजीरोटी, म्हणजे काही रुग्णांना त्यांचं दुकान अतिक्रमणामध्ये जातं, तर काही लोकांना अचानक नोकरीवरून काढलं जातं, की रोजचं डेली माझं आहे ना रोजीरोटी, माझं ब्रेड अँड बटर, ह्याच्याशी ज्यावेळी त्याला एखादा मानसिक धक्का बसतो किंवा त्याचा जॉब जातो, त्याचं दुकान जातं किंवा त्याचा व्यवसायामध्ये तो प्रचंड त्याचं नुकसान होतं, शेअर मार्केटमध्ये आपण ऐकतो की कटकन कमी येतं होतं काही लोकांना, तर अशा ज्यावेळी त्याच्या रोजच्या रोजीरोटीला ब्रेड अँड बटरला प्रॉब्लेम होतो, त्यावेळी लिव्हरला किंवा पित्ताशयाला कॅन्सर सारख्या आजाराची जेनेटिक म्युटेशन होऊन त्या विचारांमुळं तो तिथे जातो. आणि आपल्याकडे आता साधारण नेहमी अजून सापडणारा कॉमन आजार म्हणजे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हिक्स कॅन्सर. आणि सर्व्हिक्स कॅन्सर तर बऱ्याच वेळेला आहे ना खूप उशिरा त्याचं निदान होतं का, तर आपल्याकडे अजूनही थोडंसं तेवढं मोकळेपणाने त्याच्यावर बोललं जात नाही. कधी कधी स्त्रियांना बरेच दिवस अंगावरून जात असतं पण ते सांगत नाहीत आणि त्यामुळे तर साधारण आहे ना ब्रेस्ट कॅन्सर झालाय तर तो लेफ्टला झालाय का राईटला झालाय हे आधी आम्ही विचारात घेतो. राईटला झाला असेल तर त्या रुग्णाला किंवा त्या स्त्रीला त्याच्या नवऱ्याविषयी, त्यांच्या वडिलांविषयी किंवा त्याच्या बिझनेसविषयी काय ताणतणाव होते. लेफ्टला असेल तर त्याचं मूलबाळ किंवा त्याची आई किंवा त्याचे डिअर वन नियर वन म्हणजे इमोशनल क्रायसिस काय होते
ह्याच्यावर त्या कॅन्सरचं निदान होतं. तर साधारण कॅन्सरमध्ये पण आहे ना, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये 2 प्रकारचे असतात. डक्टल कॅन्सर, की जे आपण म्हणतो ना, की आपल्याकडे जे दूध सिक्रेट होतं त्याच्या ग्लँड असतात, त्याचा डक्टल कॅन्सर. तर तो कॅन्सर आहे ना, की जेव्हा माझ्या मुलाला किंवा माझ्या कुठल्या तरी कुटुंबियांना काहीतरी प्रॉब्लेम आलाय आणि मग आईला सबकॉन्शियसली आहे ना, मेंदूला एक संदेश जातो, की तुझं मूल अडचणीत आहे, तुझी मुलगी अडचणीत आहे आणि तू तिला सपोर्ट केला पाहिजे, तू तिला फीड केलं पाहिजे, तू तिला नरिश केलं पाहिजे. तर आपल्या त्या ग्लँडचं काम काय असतं, टू फीड द चाइल्ड. आणि मग मुलीचे अचानक मिस्टर ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली किंवा मुलीच्या मिस्टरांना जर कुठला एखादा आजार झाला आणि मुलगी धोक्यात आली किंवा एखाद्या मुलाला डिव्होर्सपर्यंत गेलं, तर अशा वेळी की माझ्या मुलाला त्रास आहे आणि तो सफरिंगमध्ये आणि ॲज अ मदर आय शुड फीड हिम, की त्यावेळी डक्टल कार्सिनोमा चालू होतो. मग मुलाचा आणि आईचा असेल, मुलाचं आणि आईचं नातं किंवा मुलीचं आणि आईचं नातं, तर तो लेफ्ट साईडला होतो. किंवा दुसरा असतो जो पॉलिफरेटिव्ह कॅन्सर असतो ब्रेस्टचा, की त्याच्यामध्ये ना जर तो उजव्या बाजूला झाला तर त्या व्यक्तीच्या मिस्टरांना एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे का, किंवा तसं काही नसेल तरी त्या व्यक्तीच्या मिस्टरांना, लाईफ पार्टनरला बिझनेसमध्ये लॉस झाला आणि तो अडचणीत आलाय का, किंवा तो आपल्यापासून दुरावलाय किंवा त्याला कुणीतरी बळकावलाय, किंवा सासूनी पूर्ण त्याच्यावर होल्ड ठेवलाय आणि आता नवरा माझा ऐकतच नाहीये, की तो माझ्या पूर्ण कंट्रोल बाहेर आहे. एखादी आयुष्यात कुठली गोष्ट आपल्या कंट्रोल बाहेर गेली ना, की सबकॉन्शियसली आपल्याला कंट्रोलच्या बाहेर जाणारी पेशींची वाढ सुरू होते आणि मग कॅन्सर सुरू होतं. तर ब्रेस्ट कॅन्सरचं आधी ते असतं. त्याचबरोबर दुसरा सापडणारा कॉमन म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजे सर्व्हिसचा कॅन्सर. तर एखाद्या स्त्रीला तिच्या लाईफमध्ये सिव्हिअर फ्रस्ट्रेशन असेल, सिव्हिअर फ्रस्ट्रेशन म्हणजे माझं आता 45 याला आली पण मुलं सेटल नाही आहेत, नवऱ्याचा धंदा व्यवस्थित नाहीये, मी रोज जगू शकत नाही, माझं घर होतं ते राहतं घर होतं ते पण माझं नाहीये. कुठल्याही कारणानं जर सिव्हिअर फ्रस्ट्रेशन जर त्या स्त्रीला आलं तर त्या व्यक्तीला गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजे सर्व्हिसचा कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याचबरोबर अजून नेहमी सापडणारा कॅन्सर पुरुषांमध्ये प्रोस्टेटचा कॅन्सर. प्रोस्टेट ग्रंथीचं आपलं जे मुख्य कार्य असतं ना, ते आपल्या शुक्राणूंना म्हणजे स्पर्म्सना न्यूट्रिशन देणं, हे त्याचं काम असतं. पण एखाद्या पुरुषाला जर त्याचा पुरुषी अहंकार कुणाकडून दुखावला, स्पेशली स्त्रीकडून कुठल्याही, किंवा एखाद्या स्त्रीने त्याच्यावर असे जर काही घाणेरडे आरोप केले, म्हणजे आपण म्हणतो ना की अगली कॉन्फ्लिक्ट, की घाणेरडे आरोप एखाद्या स्त्रीने केले, तरी अशा स्त्रियांमध्ये अशा पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर हा होऊ शकतो, की त्याच्यामध्ये आपण मग त्यांचं PSA वाढलेलं पाहतो आणि मग त्याप्रमाणे त्याचे उपचार चालू करतो. अजून नेहमी सापडणारा कॅन्सर म्हणजे मौखिक कॅन्सर, ओरल कॅन्सर, की तंबाखूच्या आणि गुटख्याच्या अतिसेवनामुळे ओरल कॅन्सर होतात. पण आता आपण जर पाहिलं तर 100 लोक गुटखा खात असतील, गुटखा त्याला जबाबदार आहे पण तो काही पर्सेंटमध्ये, पण त्या व्यक्तीला कुणाबद्दल तरी आहे ना ट्रिमेंडस राग आहे आणि अगदी म्हणजे साधा राग नाहीये, एक तर त्या व्यक्तीला तरी संपवावं किंवा स्वतःला तरी संपवावं असे ज्यावेळी विध्वंसक विचार येतात त्यावेळी त्याला मौखिक कॅन्सर होतो. किंवा एखाद्या व्यक्तीला समोरच्या बद्दल आलेला जबरदस्त राग आहे की जो मी गिळू पण शकत नाही आणि मला तो सहन पण होत नाही आणि मला तो व्यक्तही करता येत नाही, त्यावेळी इसोफेगसचा कॅन्सर तयार होतो, म्हणजे अन्ननलिका जी असते त्याचा कॅन्सर होतो. किंवा तो राग आपण खूप दिवस साठवून ठेवला तर तो आपल्याला जठराचा म्हणजे स्टमक कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. असंच आतड्याला सुद्धा आपल्याला कोणाबद्दल तरी राग आपण धरून ठेवतो आणि तो साधा नसतो, भयंकर संताप असतो आणि त्यामध्ये विध्वंसक विचार असतात, स्वतःला संपवावं किंवा समोरच्याला संपवावं, हे असं आहे. आणि त्याचबरोबर अजून आपल्या भारतात नेहमी सापडणारा म्हणजे गुदद्वाराचा म्हणजेच रेक्टमचा कॅन्सर. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मी नथिंग आहे म्हणजे माझी ह्या जगामध्ये किंमत काय तर शून्य, की मी आयुष्यभर माझ्या कुटुंबासाठी केलं पण आज मला कोणच विचारत नाही, आय एम जस्ट लाईक अ बुलशिट, म्हणजे जस्ट लाईक माझी व्हॅल्यू त्या फिसेस पेक्षा पण कमी आहे, की जे
त्या स्वतःला येणाऱ्या त्याला न्यूनगंड एवढा मग. न्यूनगंड म्हणण्यापेक्षा तो स्वतःला एवढा हे समजतो की आय एम नो वेअर, आय एम नथिंग. आणि मग तेच कुटुंबियांनी दिलेलं त्याला वागणूक आणि मग त्यातून त्याला आलेलं फिलिंग, किंवा एखादा बिझनेस पार्टनर आहे की तो गेले 20-25 वर्ष एखादा बिझनेस उभा करतो आणि त्याला सहज बाहेर काढून टाकलं जातं आणि मग त्याला ते फिलिंग येतं की अरे आय एम नो वेअर. आणि मग अशा गुदद्वाराचे कॅन्सर, अशा वेगळ्या वेगळ्या आजारांसाठी होमिओपॅथीने थोडी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची कारणमीमांसा केली जाते. आणि या सगळ्याला एक सायंटिफिक बेस, एक न्यू जर्मन मेडिसिन म्हणून एक पुस्तक आहे की त्याला आधार आहे की ह्याला अॅनाटॉमिकली, फिजिओलॉजिकली, याला आम्ही बायोलॉजिकल काय कॉन्फ्लिक्ट आहे हे विचारात घेऊन त्याप्रमाणे औषध योजना ज्यावेळी होमिओपॅथीने करतो त्यावेळी कुठलाही शास्त्रशुद्ध होमिओपॅथीने कुठलाही आजार आपण चांगला पद्धतीने बरा करू शकतो. आत्ता आपण म्हणजे जे काही सगळं आत्ता आपण बोलतोय त्या प्रत्येक काहीतरी आजाराच्या मागे एक मानसिक कारण हे आपण आता सांगताय. तर होमिओपॅथीमध्ये इतर सगळ्या कुठल्याही उपचार पद्धतीपेक्षा मानसिकतेला खूप महत्व दिलेलं दिसते. नक्कीच, मी मगाशी सांगितलं ना की आपण काय विचार करतो हे मॅटर करतं. आपण काय खातो, काय पितो, हे काही टक्क्याचंच ते मॅटर करतं किंवा त्याचं महत्व असतं. पण आपण विचार काय करतो हे फार महत्वाचं आहे. आणि होमिओपॅथीने आहे ना एखादी गोष्ट करताना, म्हणजे मी समजा खोटं बोलतोय किंवा मी चोरी करतोय किंवा मी एखाद्याला फसवतोय किंवा मी एखाद्याशी खूपच चांगला वागतोय, तर मी कसा वागतोय ह्याला महत्व नाही. ते चांगलं वागणं किंवा वाईट वागणं हे करण्यामध्ये तुमचं मोटिवेशन काय आहे किंवा त्याच्यामागे तुमचा हेतू काय आहे हा मॅटर करतो. त्यामुळे तुम्ही आहे ना जे जगाला दाखवता किंवा तुम्ही जे असता ह्यात जो फरक असतो ना तो जर होमिओपॅथला कळाला तर औषधाचं व्यवस्थित निवड केली जाते. कारण आहे ना आपलं अव्यक्त मन, सबकॉन्शियस माइंड, आणि आपलं व्यक्त मन म्हणजे आपण जगाला दाखवतो आणि आपण असतो. जसं एखादे गेस्ट आल्यानंतर आपण वर्करनी स्वागत करतो, पण असं कुठनं आलाय हा, हे असं असतं ना. ह्या सगळ्या गोष्टी ना होमिओपॅथी मॅटर करतात. होमिओपॅथीच्या औषधाला त्याच्यात खूप हे असतं. त्यामुळं मी मागे सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय बोलता, तुम्ही काय करता, तुम्ही कसे वागता, ह्याच्यापेक्षा त्या सगळ्या मागे तुमचा हेतू काय आहे, त्याचं मोटिवेशन काय आहे, हे जर त्या होमिओपॅथला कळालं तर ते तुमच्या औषधाची निवड ही अचूक केली जाते. कोविडच्या काळामध्ये होमिओपॅथीच्या उपचारांचा प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणावर दिसून आला आता. आणि आता हे जागतिक तापमान वाढ आणि या सगळ्या कारणांमुळे साथीच्या रोगांचं प्रमाण वाढत वाढत जाणार आहे असं WHO सकट सगळ्यांचं म्हणणं आहे. तर या बदलत्या काळात आणि बदलत्या आरोग्याच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथीचं महत्व आणि त्याचा रोल पुढच्या काळामध्ये काय असणार आहे? खरं तर होमिओपॅथीला खूप स्कोप आहे. कारण आपण पाहिलं जेव्हा एखादं इन्फेक्शन व्हायरल असतं तर त्यामध्ये अँटीबायोटिक म्हणजेच प्रतिजैविक किंवा स्टिरॉइड ह्यांचा रोल तसा फार कमी राहतो. तर ह्यामध्ये आपण आपली सर्वसाधारण प्रतिकारशक्ती वाढवण्याकडे महत्त्व देतो. जसं मगाशी तुम्ही म्हणालात की बहुतांशी लोकांनी कोविडमध्ये आर्सेनिकच्या गोळ्या खाल्ल्याच होत्या, आहे की नाही. तर त्यांनी काय होतं की होमिओपॅथीच्या तुमच्या प्रकृतीच्या औषधानं तुमची प्रतिकारशक्ती वाढते. तर तुमचे छोटे मोठे जे अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन किंवा पटकन सर्दी खोकला होणं हे तर बरं होतंच, पण तुमची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला किरकोळ होणारे किंवा सिव्हिअर होणारे व्हायरल इन्फेक्शन सारखे आजार होमिओपॅथीने होत नाहीत. आणि होमिओपॅथीने कुठलाही आजार बरा करताना त्याची सर्वसाधारण प्रतिकारशक्ती वाढते, पण तो आजार मुळापासून बरा होतो. आणि होमिओपॅथीने मागायची सांगितल्याप्रमाणे आहे ना पेशंट ॲज अ होल ट्रीट केला जातो. हा म्हणजे जरा त्वचेचं आजार झालाय तर मलम लावून होमिओपॅथीने ते बरं झालंय असं नसतं की त्याला ते इरेप्शन काय झाले. असे बरेच फॅक्टर आहेत की आता लोकांचा वाढता कल होमिओपॅथीकडे काय तर त्यांना हे कळालेलं आहे की आता होमिओपॅथी आपल्याला यातून कोणताही आजार आपला मुळापासून बरा करणार आहे. त्यामुळे लोकांचा कल वाढतोय होमिओपॅथीकडे. आणि आपल्या गेल्या 5 वर्षात जर आलेख पाहिला तर कित्येक हजार पटींनी होमिओपॅथीची औषधं कापायला लागलीत. आणि बरेचसेच लोक की जे पूर्वी होमिओपॅथी प्रॅक्टिस करत नव्हते ते आता होमिओपॅथीकडे डॉक्टर पण वळायला लागलेत आणि रुग्णही वळायला लागले. याचं कारण एकच आहे की शास्त्रशुद्ध होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळापासून बरा होतो, कायमचा बरा होतो आणि त्याचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. आता आपल्या साताऱ्यामध्ये किंवा पुण्या मुंबईत पण आपण तेजोनिधी क्लिनिक द्वारे आपण
वैद्यकीय सेवा देतोय होमिओपॅथीच्या माध्यमातून. तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे आता ऍक्च्युली वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे ना, की सगळ्यात आधी आहे ना, मी 94 पासून आमचं जे एक मॅन्युअल आहे, जसं आपण एखादा मोबाईल घेतो, इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेतो, की ते कसं वापरायचं, त्याच्या सूचना, ते चार्जिंग कसं करावं हे जे असतं ना, तसं एक आमचं एक मॅन्युअल आहे, की त्याला आम्ही ऑर्गॅनॉन ऑफ होमिओपॅथी, की जे होमिओपॅथी जनरल डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन आहेत, त्यांनी ते लिहिलेलं आहे, की त्याला अनुसरून प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना आम्ही क्लासिकल होमिओपॅथी म्हणतो. त्यात परत मी माझे काहीतरी नियम करून त्यात ऍड घातले केले आणि मग त्याप्रमाणे औषधं दिली, तर त्याला काय अर्थ नाही. हे जे बेसिक प्रिन्सिपल आहेत ना, त्याची पूर्णपणे कुठेही पायमल्ली होणार नाही आणि ते फॉलो करून आपण जे करू ते क्लासिकल डॉक्टर. तर आमच्याकडे गेल्या 94 पासून शास्त्रशुद्ध होमिओपॅथीचे इलाज केले जातात. त्याचबरोबर आमच्या इथे त्या रुग्णांना औषधांबरोबर काय पथ्य पाळावं किंवा त्याची जीवनशैली कशी असावी हे नॅचरोपॅथीद्वारे सांगितलं जातं आणि त्याचबरोबर त्यांनी कोणते योगा करावे, काय आहार घ्यावा ह्याचं मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळे तुम्ही अंडर वन रूफ शास्त्रशुद्ध होमिओपॅथी, योगा, डाएट आणि नॅचरोपॅथी हा सगळ्याचा आमच्याकडे एकत्र संगम आहे. आणि माझ्या मिसेस स्वतः BSc झाल्यात, त्यानंतर त्यांनी नॅचरोपॅथी केलंय आणि त्याप्रमाणे ते लोकांची लाईफस्टाईल करेक्ट करतात. आणि आपण पाहिलं आता बरेचसे आजार आहेत ते लाईफस्टाईल डिसिजेस आहेत, बरोबर. त्यामुळं आमच्याकडे मिळणारे रिझल्ट्स हे फारच छान आहेत. त्यामुळेच आज मी सुरुवातीला साताऱ्यात प्रॅक्टिस केल्यानंतर लोकांचा वाढता कल आणि त्यांच्या रेफरन्सेसमुळे मला आज पुणे आणि मुंबई लोकांच्या मागणीमुळे मला हे चालू करायला लागले आणि रिझल्ट सगळे चांगले असल्यामुळे लोकांचा कल होमिओपॅथीकडे आहे. विशेषतः शास्त्रशुद्ध प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्याकडे होमिओपॅथीचा कल वाढलेला आहे. आता एक थोडा वेगळा विषय पण आपण ह्याच्यात घेऊया, की ही रुग्णसेवा करण्याबरोबरच आपण दिव्यांग मुलांसाठी संस्था चालवतात, त्याची पण थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना. हा, आता मी साधारण एक 98 पासून रोटरी मेंबर आहे. सातारा रोटरी कॅम्पचा मी मेंबर आहे. तर साधारण 91 पासून आमच्या सिनियर मेंबर्सने एक विशेष मुलांची शाळा चालू केली. ती एक साधा स्टेडियमवर एका साधा जिन्याच्या खालच्या आम्हाला एक वर्ग दिला होता, त्या खोलीत 8 मुलांनी चालू केलेली शाळा आज आमची 100 मुलांची शाळा आणि तिचा स्वतःचा एक 5 गुंठ्याचा परिसर आहे. केदारमध्ये आमची स्वतःची इमारत आहे आणि तिथं आताच गेल्या वर्षी मी तिथे ऑटिझम सेंटर चालू केलं. आता ऑटिझमचं प्रमाण आता आहे ना बऱ्यापैकी वाढत चाललेलं आहे. ऑटिझम हा एक जेनेटिक म्युटेशनमुळे होणारा आजार आहे आणि त्याला होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. कारण ऑटिझम म्हणजे काय, तर ही मुलं जगापासून कट ऑफ असतात. ह्यांची बुद्धिमत्ता खूप चांगली असते, ह्यांचा IQ खूप हाय असतो, पण ते जगाशी कट ऑफ असतात. म्हणजे काय की संपर्क नाही, ते त्यांच्याच जगात असतात. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. तर ही स्वमग्नता का निर्माण झाली ह्याचा अभ्यास करून त्या आईने घरातील इतर लोकांशी, समाजाशी ती का तुटून वागत होती किंवा तिने कम्युनिकेशन किंवा संपर्क का कमी केला होता. आता तुम्ही पाहिला असेल तर आपण जर 2020-21 इरा पाहिला तर त्यावेळी कोविड खूप होता, कोविड होता आणि घरातून कोणाला बाहेर पडायचं नव्हतं. तर त्या कुठल्याही मातेचं जग म्हणजे काय, 4 भिंती आणि त्यात असणारा तो टीव्हीवर येणार वेगळ्या बातम्या आणि मग कोणाशी संपर्क नाही, बोलणं नाही. आणि आत्ता 2020 मध्ये वगैरे जन्माला प्रेग्नंट होती ती मुलं जी जन्माला आली ना, ती आत्ता फटाफट ऑटिझम म्हणून निदान होतंय. आणि दुसरी गोष्ट आहे ना की ऑटिझमचे पेशंट वाढलेत ही पण एक गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षा पालकांच्या मध्ये आलेला अवेअरनेस, त्यामुळे पूर्वी सुद्धा एखादा मुलगा बोलत नसेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जायचं, पण आता पालकांच्या मध्ये वाढलेली सजगता आणि अवेअरनेस ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, निदान पण होते. त्यामुळे ऑटिझम हा एक खूप ज्वलनशील प्रश्न आहे आता समाजातला, की आम्ही त्याचं पण सेंटर आता तिथे चालू केलेलं आहे आणि हे आम्ही तिथे, ही शाळा आमची सरकार मान्य आहे आणि तिथे आम्ही बऱ्यापैकी खूप कमी किमतीमध्ये तिथे ऑटिझमच्या पॅरेंट्सना काउन्सिलिंग आणि मुलांना उपचार, शास्त्रशुद्ध होमिओपॅथीमुळं ऑटिझमची मुलं पूर्णपणे नॉर्मल होऊन मुख्य प्रवाहात येतात. आणि काही मुलांनी तर माझ्या काही रुग्णांनी अगदी नॅशनल लेवलपर्यंतचे त्यांचे ऑलिम्पियाडचे, ॲबॅकसचे वेगवेगळे प्राइजेस जिंकलेले आहेत. कारण ह्या मुलांचा मुळात IQ चांगला असतो, फक्त त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ही शास्त्रशुद्ध होमिओपॅथी चांगल्या प्रकारे करते आणि रिझल्ट चांगले असल्यामुळे लोकांचा कल सुद्धा आमच्या सेंटरला वाढलेला आहे.
धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यामुळे आज होमिओपॅथीचा एक खूप वेगळा नवीन एक अँगल बघायला मिळाला की त्याच्यामध्ये मानसिकतेचा विचार आणि हे खूप धन्यवाद आपल्याला आणि आपल्या पुढच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद.